ये क्या चल रहा है? तो व्हाट इज इट? आप रिक्शा रखिए ना यहीं पे उसके लिए। जब उनको एडमिट किया गया था तब आप आए थे? आपने बुलाया मेरे पास, उन्होंने उन्होंने बुलाया वो मैम था। आपने कहा बोला था कि डॉक्यूमेंट पे हम रिक्शा रख के रखेंगे पैसा। एक मिनिट, आप मेरे से बात करिए इसलिए मैं इधर आपसे बात किया। हाँ? असे एवढे ऑर्गेंट असतील त्यांच्याशी अशाच भाषेत बोलेन मी. अशा भांड्याच्या भाषेत जर बोलत असतील तर मी त्याच भाषेत त्यांच्याशी बोलणार. अविनाशजी काय प्रकार आहे, का या विराज हॉस्पिटलला धडक दिलेली आहे? बघा ना किती निष्ठुर, ज्यांना आपण कोविड काळातले वॉरियर्स देव असं सगळ्या गोष्टींनी हाक मारतो. मी सतत म्हणतोय काही डॉक्टर्स असे आहेत जे या सगळ्याचा कोविडचा फायदा उचलतात. विराज हॉस्पिटलला मी आज ठाण्यातले आलेलो आहे. काल संध्याकाळी माझ्याकडे एक तक्रार अशी आली आहे की एका मुलाने, आपले वडील कोविड पॉझिटिव्ह आहेत, तो मुलगा चालवतो रिक्षा, हां कोविड पॉझिटिव्ह आहेत, 3 लाख रुपये आईचे सगळे दागिने घाण ठेवून 3 लाख रुपये हॉस्पिटलचं बिल भरलं. उरलेले थोडेफार पैसे भरायला बिल नव्हतं, पैसे नव्हते, म्हणून डॉक्टरनी त्याची पोट भरायचं जे साधन, त्याची रिक्षा आहे तीच जमा करून इथे समोर ठेवलेली आहे. आणि जोपर्यंत उरलेले पैसे दिले जाणार नाहीत तोपर्यंत त्याची रिक्षा देणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. माझ्या मते कोविडचं बल 3-3 लाख रुपये, 4-4, 5-5 लाख रुपये होतं कुठं? याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे की नाही? 4-4, 5-5 लाख रुपये. हार्टचं ऑपरेशन केलं ना तुम्ही बायपास, तरी 2.5 लाख रुपये बिल येतं हो आता. कोविडचं बिल 5-5, 6-6 लाख रुपये येतं कसं? सो या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं विचारायला आम्ही इथे आलेलो आहोत. आता स्वतः ACP साहेब इथे आलेले आहेत आणि मला असं वाटतं की त्या मुलाला न्याय मिळेल, त्याची रिक्षा मिळेल. कारण ही पद्धत चुकीची आहे की तुम्ही बिल भरलं नाही म्हणून उद्या माणसं ठेवायला चालू कराल. आज गाडी ठेवली, उद्या माणसं ठेवायला चालू कराल. सो अशा मजूर डॉक्टरचा एकतर आमची मागणी आहे की पहिलं याचं कोविडचं जे लायसन आहे ते रद्द करा. कारण अशा लुटारू डॉक्टरला कोविडचं लायसन देणं योग्य नाही आहे. याच्या आधी मिनल चनके म्हणून शिवसेनेची नगरसेविका आहे, हिनी पण महापालिकेत महासभेमध्ये याच्या विरोधात आवाज उठवला या डॉक्टरच्या संदर्भात की हा लोकांना लुटतोय म्हणून. सो असं असेल ते बंद केलं पाहिजे. आम्हाला गरज आहे कोविड हॉस्पिटलची आणि सगळ्याची, पण अशा लोकांची गरज नाही आहे की जी माणसाला मारून टाकतील. नगरसेविका मिनल चनकेंनी देखील यांच्या विरोधात यांच्या विरोधात महासभेमध्ये आवाज उठवलेला आहे. सो बघूया काय होतं आता. कुठेतरी आपण पाहिलं असेल की एक महापालिकेने एक लेटर काढलं होतं की एवढे पैसे ICU असेल, जनरल असेल घ्यायला पाहिजे. असं काही नाही हो. तुम्ही विविध हॉस्पिटलला जा, 8-8, 10-10 लाख रुपये बिल येतं आहे. 8-8, 10-10 लाख रुपये बिल येतं आहे. सो मला वाटतं हे योग्य नाही आणि याच्यावर आयुक्तांनी लक्ष दिलं पाहिजे. याचा पाठपुरावा आज आम्ही करणार. कोविडचं 3 लाख रुपये बिल कसं येतं? मेडिकल डॉक्टर आहेत ना, तुम्ही डॉक्टर आहात ना, कोविडचा 4 लाख रुपये बिल कसा येतो? दाखल करूनच येतो त्यांच्यावर. येतात महापालिकेच्या आरोग्य विभागाला पण बोलवलं गेलं. किती बिल बाकी राहिलेलं आहे? कितना बिल बाकीचा तेरा 52 लाख बिल भरणार. 52 लाख
त्यांना पण बोलवलं त्यांनाही बोलवलं नगरसेविकांनी दाखवले 2 केस आहेत की माझ्याकडे आली 3री केस म्हणजे किती केसेस असतील याच्या विनर संख्येने महासभेत विचारले काय झालं किती पैसे भरलेले आहे? हां इकडे 3 लाख रुपये भरले मी अजून 52,000 अजून भरले 50,000 तर पैसे माझ्याकडे नव्हते तर आता जीव वाचवायचा त्यामुळे मी सांगितलं की रिक्षा त्यासाठी काय पण करा बिल भरलं नाही डिस्चार्ज नाही करणार मी म्हणून त्यासाठी आम्ही रिक्षा ठेवून कसा तरी त्यांना नेऊन गेले तिकडे आम्हाला भरपूर पर्याय करण्यानंतर बेड भेटला होता आणि पैसे भरायला इकडे होत नव्हते आमच्याकडे 3 लाख रुपये बिल त्यांनी दिले आहे कसं काय 3 लाख रुपये काय दिलं तुम्हाला बिल वगैरे काय दिलं आतापर्यंत? हा रिसिप्ट आहे ना आमच्याकडे दाखवा जरा एक मिनिट. रिसिप्ट आता तिकडे फाईलमध्ये ठेवली काय नाव आहे आहे तुमचं? माझं नाव अजय यादव हां अजय यादव मग आता रिक्षा त्यांनी इथे ठेवून घेतले का तुमचे? हो काय बोलतात पैसे भरल्याशिवाय देणार नका काय हां. बोलतात ते? ते सांगले पैसे पूर्ण भरा नंतर डिस्चार्ज करणार तुम्हाला तर आमचा पेशंट एकदम नाजूक होता आम्ही त्यावेळेला काय डोक्यात आला ना म्हणून रिक्षा ठेवून घ्या कसा पण आहे आमचा पेशंट 3 लाख डिस्चार्ज रुपये कसे कॅश भरले होते का? नाही याच्या कार्डवरून काहीतरी स्वाईप करून भरलेलं आहे आणि थोडेफार कॅश भरलेले आहे. पण कशाचे पैसे लावले असं काही बिल वगैरे काय दिलं का आता पण 3 लाखाचं? त्या दिवशी दिले होते पण ते आम्हाला दिले नाही त्यांच्याचकडे आहे ते 3 लाख रुपयाचं हे बिल आहे आणि या बिलाचं जे बायफर्केशन आहे ते घेण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत. 3 लाख रुपये म्हणजे विराज हॉस्पिटलमध्ये आपण आहोत 3 लाख रुपये बिल झाले अजून 52,000 रुपये बाकी आहेत. रिक्षा ठेवून घेतलेली आहे असं आत्ता रिक्षावाल्याने पण सांगितलेलं आहे अविनाश जाधव पण सांगतायत. आपण हे बिल जे आहे 3 लाखांचं ते बायफर्केशन करून बघणार एवढी बिलं लाखो रुपयांची बिलं जे येतात आणि विराज हॉस्पिटल बद्दल आत्ताच अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की अनेक जणांनी आवाज उठवलेला आहे अनेक लाखो रुपयांची जी बिलं आहेत ती येत असतात. याबाबत अविनाश जाधव स्वतः या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आलेले आहेत. सर ते 3 लाख रुपयाचं बिल थोडं मागवा प्रिंट आउट आपलं बायफर्केशन बघायचं आहे काय काय लावलं बिल आहे तरी बस बिल है फाइल में रखा है रिक्षा आहे माझ्या लेख्या आता काय नेमका प्रकार विषय असा आहे की ठाण्यातलं हे जे हॉस्पिटल आहे जे सतत अनेक लोक तक्रार करतात महासभेतही या हॉस्पिटलच्या विरोधात चर्चा झालेली आहे. विषय असा आहे की या मुलाचे हे 2 भाऊ आहेत रिक्षा चालवतात हां त्यांचं बिल 3,52,000 रुपये होतं. हॉस्पिटलला ॲडमिट केल्याच्या नंतर यांनी सांगितलं पेशंट वाचणार नाही म्हणून दोघा भावांनी मिळून त्यांना कौशाच्या एका हॉस्पिटलला एक ICU बघितलं आणि तिथे शिफ्ट करायचं होतं. शिफ्ट करायच्या आधी 3 लाख रुपये त्यांनी भरले होते आणि 52,000 बाकी होते. पेशंटला सोडत नव्हते शेवटी पोरगा बोला मेरे पास रिक्षा है वो रख लो लेकिन मेरे पिताजी को सोडो. या नराधम डॉक्टरांनी ती रिक्षा ठेवून घेतली त्याची चावी इथे ठेवून घेतली आणि त्याला सोडण्यात आलं. तर मला वाटतं ही एवढी वेळ यावी का म्हणजे तुम्ही चेक घेऊन एखाद्या पेशंटला सोडलं तर आम्ही मान्य करू सामान तर त्याचा हातबळ करून त्याला जर सामान हे करावं लागत असेल तर मला असं वाटतं हे चुकीचं आणि सतत महापालिकेत या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये तक्रारी आहेत आणि याच्यावर महापालिकेने तात्काळ कारवाई केली पाहिजे असं मला अरुण कंप्लीट केलेलं आहे हॉस्पिटल हो तक्रारी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता डॉक्टर हां Excuse me. ये क्या चल रहा है? तो what is it? आप रिक्शा रखिए नहीं कि उसके लिए जब उनको एडमिट किया गया था तब आप आए थे आपने बुलाया नहीं था उन्होंने उन्होंने बुलाया वो टाइम था। आपने कहा बोला था कि डॉक्यूमेंट के हम रिक्शा रख के रखेंगे पैसा 1 मिनट आप मेरे से बात करिए इसलिए मैं इधर आपसे बात किया हाँ? असे एवढे ऑर्गेंट असतील त्यांच्याशी अशाच भाषेत बोलेन मी अशा भांडाच्या भाषेत जर बोलत असतील तर मी त्याच भाषेत त्यांच्याशी बोलणार. पोलिसांसमोर मला पाय त्याच्यामुळे वाद नाही. आणलं का बिल आणलं का नाही पैसे सॉल्ट केले नको बिल पेमेंट केलं असेल त्यामुळे बिल त्यांनी दिलं नसेल फक्त पैशाच्या दिवशी त्यांच्याकडे आहे. हो आपल्याला बिल पण बघायचं आहे बायफर्केशन हो सगळं पाहिजे त्यांच्याकडनं घ्यायला लागेल.
अविनाशजी काय आतमध्ये डिस्कशन रिक्षा सोडायला सांगितलेली आहे ती रिक्षा आतमध्ये पार्क करून ठेवलेली आहे आणि ती रिक्षा यांना काढून द्यायला सांगितलेली आहे आणि रितसर महानगरपालिकेने त्यांच्यावर तक्रार दाखल केली तर पोलीस तक्रार घेतील ते जर बिल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी चेक करावं त्यात जर कुठल्याही प्रकारचा गफलत असेल तर पोलीस त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतील. 3 लाख रुपये बिल म्हणजे अति आहेत या हॉस्पिटलने जेवढ्या रुग्णांना 3,52,000 रुपये बिल आहे आणि 3,52,000 रुपये कोणत्या ह्याने होतं हे एकदा पाहणं खूप गरजेचं आहे कारण ऑलरेडी 2 केसेस यांच्या विरोधात ठाणे महानगरपालिकेत चालू आहेत जास्त बिल घेतलं आहे. ती एका रिक्षा होय हां तर सगळी बिलं चेक करण्याचं काय तुम्ही मी आता ताबडतोब महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की अशा अनेक हॉस्पिटल आहेत जे लोकांची फसवणूक करतात त्याच्याकडनं चेकही घेतला आहे 52,000चा आणि रिक्षाही त्याची जमा करून घेतलेली आहे. मला वाटतं हे चुकीचं आहे. काल त्याला फोन करून देण्यात आलं की तुझे पैसे घेऊन ये आणि तुझी रिक्षा घेऊन जा. तर हे सगळं मला असं येस बँकचा चेक चालत नाही म्हणून मी पंधरा रिक्षा ठेवा माझी. हो ना ते सांगते येस बँकचा चेक तो मला असं वाटतं की माणुसकी कुठेतरी आता कमी पडत चाललेली आहे या सगळ्या कोविडमध्ये आणि लोक मरत आहेत. लोक ज्याची दिवसाला 500,000 रुपये रिक्षा चालवून जमा करायची ताकद नाही आहे त्यांचे धंदे बंद आहेत. त्या कोविडच्या काळामध्ये रिक्षा बंद आहेत. अशा माणसांना जर 3-3 लाख रुपये बिलं येत असतील त्याच्या घरात त्याची बायको पण सिरियस आहे म्हणजे तो एकटा सिरियस नाही त्याची वडील सिरियस नाही त्याची बायको पण सिरियस आहे. सो अशा लोकांनी काय मरायचं का आता सरकार याच्याकडे पाहणार आहे की नाही. मला वाटतं सरकारने या सगळ्या गोष्टीकडे जर पाहिलं नाही तर लोक कोविडनी वेगळी मरतील आत्महत्या करून जास्त लोक मरतील. अशी परिस्थिती त्या महाराष्ट्रात येऊ नये अशीच आमची इच्छा आहे. आतमध्ये डॉक्टर कसं नक्की बोलत होते डॉक्टरांचं मत आहे की रिक्षा पैसे आम्ही काल त्याला फोन केला होता घेऊन जा पण मी आता त्याला त्यांनी डॉक्टरांसमोर आणि पोलिसांसमोरच असं सांगितलं की यांनी काल आम्हाला फोन केला होता पैसे द्या आणि रिक्षा घेऊन जा. बरोबर आहे असाच कॉल केला होता पैसे द्या आणि रिक्षा घेऊन जा. तो पैसे तो कुठून आणेल ऑलरेडी दुसऱ्या हॉस्पिटलला पैसे अजून भरतोय तो वडिलांचे आणि तो काय बिल्डर किंवा हे नाही आहे की कुठूनही IT हे नाही आहे. तो कुठून ना कुठून तरी पैसे जमा करतोय आणि भरतोय. अशा माणसाला वेळ तर द्या तुम्ही. आता त्याची ती रिक्षाच बंद करून ठेवली त्याचा पोट कसं भरेल. काय रिक्षा मिळालेली आता काय सांगा. क्या वो हिंदी मराठी नहीं आता. अभी रिक्षा मिल गया है. हाँ. क्या अभी क्या हुआ अंदर सब वो बोलते कि पैसा बाद में लाके भरो तो अभी पैसा है नहीं मेरा बिल्कुल नहीं पैसा है. मैंने कौसा में प्राइवेट हॉस्पिटल वहाँ पे MMBL का है वहाँ पे एडमिट किया है गवर्नमेंट का है हॉस्पिटल है. अभी अंदर क्या डॉक्टर क्या बोल डॉक्टर बोले कि पैसा ला के भरना बाद में. रिक्षा क्यों जमा किया था? रिक्शा पैसा नहीं था हमारे पास 3 लाख भरा डिस्चार्ज ही नहीं कर रहे थे. चेक दे रहा चेक भी नहीं दे रहे थे. चेक और रिक्शा देना पड़ा डिस्चार्ज क्यों ICU बेड इस टाइम पे कहीं पे भी नहीं मिल रहा. बहुत मुश्किल से हम लोग ने वहाँ पे अरेंजमेंट किया. हमारे आगे पास पैसा नहीं आगे भरने के लिए. का चेक चलता नहीं इसके तो अभी हम लोग क्या डिस्चार्ज लेना तो लोग डिस्चार्ज ही नहीं कर रहे थे. बोलते आप जाओ पैसा लेके. अभी यहाँ पे आगे और कहाँ से पैसा मैं भरता दिन जाता और पैसा बढ़ाते जितना नहीं इतना हो गया आपका. तो वहाँ पे बहुत मुश्किल से बेड का अरेंजमेंट हुआ वहाँ में हमारे पास. तो हम लोग ने वहाँ पे लेके जाके एडमिट किया पप्पा को. अभी वहाँ पे उनकी कंडीशन ख़राब ही चल रही है. यहाँ पे इन लोगों ने 3 दिन से दवा मैं 2 दिन पहले एम्बुलेंस लेके आया था उसके बाद से डॉक्टर लोगों ने दवा ही नहीं दिया है. पेशेंट बार पूरा दवा नहीं दे रहा है. नहीं टैबलेट दे रहे नहीं ग्लूकोज दे रहे कुछ भी नहीं दे रहे. बस ऑक्सीजन ला के छोड़े हुए हैं कि बस पैसा बनाना है. उनकी कंडीशन पूरा नॉर्मल हो गए थे. वो एम्बुलेंस लेके आने बाद से फिर वैसे हो गए. ठीक है चलो हमारा रिक्शा लेके जाओ. हाँ चलो रिक्शा लेके जाओ.
मैडम क्या नाम है आपका? विराज हॉस्पिटल में आप कौन से अहदे पे हो? दूसरी चीज़, आप आरोप किया गया है कि पेशेंट के जो रिलेटिव्स है उनका रिक्शा रख के उन्होंने 3 लाख रुपया भरा था यहाँ पे, तो भी कुछ 52,000 के लिए उनका रिक्शा यहाँ पे रखा गया और जो पेशेंट है उसको डिस्चार्ज नहीं दिया जा रहा था। क्या हकीकत है इस बारे में? मेरा नाम डॉक्टर शीतल पाठक है और यहाँ पर मैं पूरा मैनेजिंग देखती हूँ फ्लोर मैनेजर के हिसाब से। ओके, और जिस पेशेंट की आप बात कर रहे हैं वो ऑलरेडी पहले डिस्चार्ज लेने वाले थे। 2 दिन पहले, जिस दिन उनका डिस्चार्ज हुआ उससे 2 दिन पहले वो डिस्चार्ज लेने वाले थे, पर उनको यहाँ से जो पेशेंट था उसे डिस्चार्ज नहीं लेना था और वो खुद यहाँ पे रुके थे। 2 दिन बाद उनके रिलेटिव्स रात के 1:30 या 12 बजे के बाद है, जो भी 12 बजे के बाद आए थे, जब यहाँ पर कोई स्टाफ नहीं रहता, कुछ भी नहीं रहता। मैं अकेली थी एंड मैं बिलिंग नहीं करती हूँ, तो मुझे वो बिलिंग में और उस सब में प्रोसेस में टाइम लगा। हमने उनको रोका भी नहीं था, कुछ भी नहीं किया था, बस उनके बिलिंग में टाइम हुआ था। बिकॉज रात को 12 बजे कौन सा स्टाफ आपको यहाँ पर बिलिंग करके देगा। फिर भी बिलिंग करके हमने उनको जाने दिया। उन्होंने बिल भरे और कुछ 52,000 उनका पेंडिंग था, तो उन्होंने बोला मैं चेक देता हूँ, अगर आपको अश्योरिटी चाहिए तो मेरा रिक्शा रख लीजिए। उस टाइम पे कोई नहीं था, तो मैंने बोला आप चेक दे दीजिए और रिक्शा रख के जाइए। मैंने मना नहीं कर रही हूँ, मैंने मना नहीं किया था, उनको रख दीजिए। उन्होंने ये बोला था कि हमें एम्बुलेंस के साथ अंदर जाना है, ठीक है तो रख दीजिए रिक्शा। हमने ज़बरदस्ती नहीं रखवाया था, उनके खुद के डिसीजन से उन्होंने यहाँ पे एम्बुलेंस रखा था। और अगर जो बिल की बात बोल रहे हैं, वो बोल रहे हैं कि 3 लाख भरा है, 13 दिन आईसीयू में। इससे कम अगर कहीं पर हॉस्पिटल में होता है तो आप मुझे बता दीजिए। वो 3 लाख में उनका मेडिकल बिल है, हॉस्पिटल बिल है और लैब बिल है। ओनली हॉस्पिटल बिल नहीं है, मतलब जो हॉस्पिटल में है उसका नहीं है, प्लस मेडिकल एंड लैब करके वो 3 लाख रुपए है। और जिसको भी ऑडिट करवाना है बाय थर्ड पार्टी, बाय एनी पार्टी, दे कैन कम एंड डू द ऑडिट। अगर हमारे उसमें फॉल्ट है देन कैन फाइंड इट, बिकॉज हमारा जो भी रेट है वो महानगर पालिका के हिसाब से लिया जाता है। अदर देन दैट, ये पेशेंट पहले दिन से मुझे पता था कि नॉट गुड कंडीशन में है, तो हमने खुद से ग्लोबल में बेड करवा के बोला था शिफ्ट कर लीजिए, पर उनको वो भी नहीं करना था। ठीक है, अभी तो फिलहाल रेमडेसिविर का क्या स्टेटस है ये सबको पता है। इनके पास रेमडेसिविर नहीं था, चाहिए था, हमें भी उस टाइम पे नहीं मिल रहा था। एक पेशेंट जो हमारे वहाँ पर एडमिट था, उनके पास एक एक्स्ट्रा वाइल था। मैंने उस पेशेंट के रिलेटिव को बोला कि आप इनको दीजिए, इनकी कैपेसिटी नहीं है, तो उन्होंने वो वाइल फ्री में दिया था। अगर हमें उनको लूटना है, ये सब करना है, तो वो वाइल मैं खुद खरीद कर उनको बेचती। आपको सबको पता है ब्लैक में रेमडेसिविर का क्या भाव है। बस इतना ही बोलना है कि हमने उनसे कुछ भी एक्स्ट्रा नहीं लिया है, कुछ भी रखा नहीं था। इट वॉज ओनली ऑन देयर ओन विश, वो रिक्शा रख के गए थे। अभी जैसे रिक्शा वाला जो है उससे बात किया, वो बोल रहे कि 3,52,000 का जो बिल है वो बिल अभी उनको दिया गया नहीं है। बिल का पेमेंट जो है 3 लाख रुपए किया, लेकिन बिल अभी उनको दिया गया नहीं है। वो उसके बारे में क्या आप बताएंगे? वो खुद लेकर नहीं जाना चाह रहे थे। हमने बोला कि फाइल, अब मैं जैसे बता रही हूँ कि रात का 1:30 बजे के टाइम पर कौन बिल बना के देगा। उनको बोला था सुबह आके ले जाइए, बिल ले जाइए, फाइल ले जाइए। हमने हमारे तरफ से समरी सब कुछ बना के उनको दिया था, बट 1:30 बजे उनको इतनी घाई थी पेशेंट को ले जाने का, पेशेंट क्रिटिकल था, शायद उस हड़बड़ी में हमने बिल नहीं दिया और वो लेना भूल गए। बिल रखने का हमें कोई मैं बिल रखकर मैं क्या करूँगी ना।